हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन। आज आपण बनवणार आहोत बेबी छोटी स्टोन नथ। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। बेबी नथसाठी आपल्याला लागणारे मटेरियल 0.3 mm ची तार, त्यानंतर इथे तुम्ही 18 किंवा 20 गेजची तार घेऊ शकता। मी इथे 20 गेजच्या तारीचा तुकडा घेतला आहे। आपल्याला स्टोन लागणार आहेत। मी इथे ड्रॉप कलरचा पिंक कलरचा स्टोन घेतला आहे, त्यानंतर राउंड कलरचा पिंक, त्यानंतर हे एक 3 ते 4 तुम्ही गोल्डन घुंगरू घेऊ शकता, याने फिनिशिंग छान येते। कटर आणि राउंडर। आपण ही जी 20 गेजच्या तारेचा तुकडा घेतला आहे, याला आपण एक छोटासा लूप देणार आहोत। लूप अगदी छोटासा द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी किती छोटा दिला आहे। आता यामध्ये आपल्याला स्टोन घालायचा आहे। पिंक कलरचा मी घेतला आहे, पण पहिल्यांदा आपण जी 0.3 mm ची ही जी तार घेतली त्याचा हाता एवढा मी एक तुकडा काढून घेतला होता। तो आपल्याला 20 गेजच्या तारेभोवती गुंडाळायचा। एक 2 ते 3 वेळा रॅप करा तुम्ही, जेणेकरून ते तार फिट बसेल। नंतर आपण हे जे छोटंसं राहतंय ना, हे नंतर आपण कट करून घेऊ शकतो। या पद्धतीने आता आपल्याला हा जो स्टोन आहे ड्रॉप कलर म्हणजे ड्रॉप शेपचा घेतला आहे मी, पिंक कलरचा पाहू शकता। तो आपल्याला इथून असा घालायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कसं घेतलं आहे। ठीक आहे, आता ही जी तार आहे ती आपल्याला खालून जे आपल्याला होल दिसत आहेत इकडून तिकडून आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून तो स्टोन आपला फिट बसेल। अशा प्रकारे मी स्टोन पॅक केला आहे। इथून मी तार पुढच्या होलमध्ये आणलेली आहे, जेणेकरून आपण इथे आता 2 वेळा रॅप करून घेऊ शकतो आणि पुढचा स्टोन पॅक करू शकतो। मी आता इथे 2 वेळा रॅप केली आहे। आता आपल्याला इथे राउंड कलरचा ड्रॉप शेप आपण पिंक जो घेतला होता तो घालायचा आहे। स्ट्रेट घालायचा आहे, म्हणजे इथून आता इथेपर्यंत पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने आता आपल्याला मागच्या साईडने दाखवतो तुम्हाला। अंगठ्याच्या साहाय्याने थोडंसं टाईट पकडायचं आहे। असं अंगठ्याच्या साहाय्याने पकडून आपल्याला पाठीमागून दाखवते मी तुम्हाला, त्याच्या समोरच्याच होलमध्ये घालायचा। लगेच त्याच्याच बाजूला एक होल असतो, तिथून आपल्याला ती तार घालायची आहे त्याच्या ऑपोजिट साईडला, जेणेकरून ते स्टोन पॅक व्हायला इझी जातं। या पद्धतीने पाहू शकता। अशा पद्धतीने मी सगळे स्टोन पॅक करून घेतो। अशा पद्धतीने मी हे दोन्ही स्टोन पॅक करून घेतले आहे। आता पाहू शकता या पद्धतीने। आता ही जी तार पुढे आपल्याला आणायची आहे या होलमधून, आता आपल्याला ते 2 ते 3 वेळा ती रॅप करायची आहे, जेणेकरून आपले स्टोन अजिबात हलणार नाहीत। अशा पद्धतीने आता आपण हे जे 4 लोरियल घेतलेले म्हणजेच घुंगरू गोल्डन कलरचे, ते आपल्याला 20 गेजच्या मोठ्या तारेतून टाकायचे आहेत 4। तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता, 3 घेतले तरी चालतात, बट मी ते 4 घेतले आहे। हे आपल्याला आता
अंगठ्याच्या आपल्या सहाय्याने असं पुढे खेचायचे आहेत, असे या पद्धतीने. आणि आपल्याला इथे 2 वेळा तार रॅप करायची आहे. मी अंगठ्याच्या सहाय्याने थोडेसे माझे इथे पकडते, म्हणजे समोरच्या दिशेने ती पाठीमागे ते जाणार नाहीत, असं या पद्धतीने. ठीक आहे. आणि तार जोरात खेचायची आहे. आता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. आता तार ही जी आपण घुंगरू पॅक केल्यानंतर तार जी होते ती आपण खालच्या साईडला घेऊन एक 4 ते 5 वेळा रॅप करणार आहोत आणि असं पॅक करणार आहोत. आणि उरलेली जी ही तार आहे ती आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने. आता ही जी तार आहे ही आपल्याला प्रेसनं ज्या पद्धतीने करतो आपण त्या दिशेने. आता हा जो तुम्हाला लूप दिसतोय हा थोडासा जास्त बाहेर वाटतोय, तर आपण राऊंड फ्लायर या पद्धतीने त्याला असं प्रेस करून घेऊ शकतो. पहा, म्हणजे जास्त दिसत नाही. आता आपल्याला नथीला शेप द्यायचा आहे प्रेस नथचा, तर जेणेकरून आपण ही जी तार आहे ती स्ट्रेट करून आपल्याला वरच्या दिशेने अशी खेचायची आहे आणि आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने. आता आपल्याला इथे पुन्हा एकदा लूप द्यायचा आहे. लूप अगदी छोटासा द्या, कारण आपण बेबी नथ करणार आहोत, तर छोट्या मुलींच्या नाकाला ते जास्त टोचणार नाही. आणि ते आतल्या दिशेने आपल्याला प्रेस करायचे आहे. तुम्ही पाहू शकता मी कशी बेबी नथ बनवली आहे. या पद्धतीने. या पद्धतीने मी दुसरी नथ तयार करून घेतली आहे, पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सात्विक क्रिएशन चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.